नमस्कार मित्रांनो. मित्रांनो तू पण मित्रांनो, आय लव्ह यू. मित्रांनो, तर आज पूजा बनवते आहे यम्मी यम्मी फ्रँकी. जसं काय तुम्हाला पहिले ऑलरेडी मी सांगितलेलं होतं वाटतं ब्लॉग मध्ये की आम्ही आणि टेस्ट पण करायचं. माझी गोंडू बाबू टेस्ट पण करायचं. मस्त ग, तुला सगळं माहिती आहे. थांब तमाशा नाही करायचं. ओके, हा चेन मार करते. तर तुम्हाला माहिती असेल की मी मागच्या ब्लॉग मध्ये पण बोललेलो की पूजा खूप टेस्टी फ्रँकी बनवते आणि आता ती बनवते. तर मी बोललो आपण व्हिडिओ पण बनवूया ना, कारण की बाकीच्यांना पण बघून समजून दे ना काय तू फ्रँकी बनवते आणि त्यांना पण म्हणजे हेल्प मिळेल फ्रँकी बनवायला. आणि टेस्ट ओके, तर आता पूजा किचन मध्ये फ्रँकी बनवते, मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, इथे आहे माझी शेफ, माझी सर्वस्व, माझी बायको. अरे बापरे, माझी बारीक पोरगी बनाली. तर पूजा, तुझ्या स्पेशालिटी फ्रँकी जेवढी मी तुझी तारीफ करतो तशी तू आज तशीच बनव, म्हणजे सगळ्यांना कळेल. नक्कीच. तर आपण आज पनीर फ्रँकी आणि नॉर्मल जी बटाट्याची असते ती फ्रँकी बनवणार आहोत. हा, आणि मी तुम्हाला दाखवेल की क्विक फ्रँकी मसाला पण कसा बनतो घरच्या घरी. हा, त्यात तुझं ऍक्च्युली जादू. चव आहे, त्याच्यातच टेस्ट आहे ऍक्च्युली. तुझी जादू. नाहीतरी नॉर्मली बाहेरचा आणलेला मसाल्यापेक्षा हा जो घरी मी बनवेल तो बघा किती सिंपल 5 मिनिटात मसाला बनतो. दाखवते मी. आपल्याला काय लागणार आहे ना, पहिले तर बटाटे जे की मी इथे उकडून घेतलेले आहेत. काही बटाटे 5-6-7 शिट्या काढल्यात चांगल्या शिजण्यासाठी. मैदा घेणार आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून मळून घेणार. हे मी घेतलं एक मोठा बाउल मैदा आहे आणि त्याच्यात हा 1 चमचा मीठ टाकलं आणि ते पूर्ण आपण जसं चपातीचं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं. आता हे पीठ म्हणजे पाणी टाकून मी मळून घेतलं. आता ह्याच्यात थोडं तेल, सेम सांगते ना चपाती करतो तसंच आपण थोडं सॉफ्ट हवं आणि याला मग आपण 30 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचंय. ओके, तर मी तुम्हाला बोलली मी तुम्हाला दाखवते फटाफट की फ्रँकी मसाला घरच्या घरी कसं बनवायचं. साहित्य मला असं वाटतंय हे साहित्य मसाले ओपन करून ठेवले. नॉर्मली हे सगळे मसाले राहुल घरी असतात सगळ्यांचे. तुम्हाला इथे काय काय लागणार आहे, मीठ, साखर, मॅगी मसाला, हिंग, लाल तिखट, हळद, हे आहे जिरा पावडर, धणा पावडर, चॅट मसाला आणि हे ब्लॅक पेपर पावडर. एवढं आणि एवढंसं बाउल घेतलंस बनवायला, म्हणजे त्याच्यात मिक्स करायचं एक प्रमाण. ओके, प्रमाण मिक्स करायचंय. तर आपल्याला हवी इथे जिरा पावडर. तुम्ही हा बनवून पण ठेवू शकता मसाला. नॉर्मल जेवणात पण मस्त चटपटीत लागतो एखाद्या भाजीत. हा मी ट्राय केले. तर इथे 1 चमचा म्हणजे 1 काय मी जास्तच घेते. 1 मोठा चमचा जर जिरा पावडर आहे तर 1 मोठा चमचा सेम धणा पावडर टाकायचे. त्यानंतर आपण अर्धा चमचा हळद. परत मग आपल्याला इथे हवंय अर्धा चमचा लाल तिखट. तिखट जसं असेल त्यानुसार टाका, नाही तर कमी मग एकदम ते बरोबर नाही लागणार. ही जी आपली ब्लॅक पेपर आहे ते एवढं नाही टाकायचं, ऑलरेडी तिखट आहे. तर अर्धा चमचा हिंग, 1 चमचा चाट मसाला आहे, चमचा जेवढा जिरा पावडर टाकले तेवढाच मॅगी मसाला टाकायचा आहे. आता इथे मी अर्धा चमचा मीठ हवंय. एवढं कमी मीठ का? ऑलरेडी चाट मसाला खारट आहे, ओके, त्यामुळे किंवा मॅगी मसाल्यामध्ये पण त्याचा सॉल्ट असतो त्यामुळे. आणि इथे ही बघू शकता मी एवढी साखर टाकली. ओके, याला आता प्रॉपर सगळं मिक्स करून घ्यायचं. यार कलरफुल मसाले छान वाटतात बघायला पण. ते ह्याच्यात काय कमी जास्त असेल तर मी टेस्ट करून मग टाकेल. ओके, पण असं हे सगळे मसाले मिक्स केले की आपला फ्रँकी मसाला रेडी होतो. तर आपला हा फ्रँकी मसाला रेडी झालेला आहे. हे बटाटे उकडलेले ते सोलून घेतले आणि अजून मी स्मॅश नाही केले. हा जो फ्रँकी मसाला रेडी केलाय, तुम्हाला वाटलं असेल एवढा का रेडी केलाय, तर ऍक्च्युली हे जे बटाट्याचं उकडलेले बटाटे आहेत त्याच्यात हा आपल्याला खूप सारा मसाला टाकायचा आहे. ओके, पण बटाटे कसे घ्यायचे, केवढे घ्यायचे, म्हणजे माणसावरती डिपेंड? माणसांवर डिपेंड आहे, किती माणसं आहेत त्याच्यावर, क्वांटिटीवर. आम्ही जरा जास्त बनवलंय कारण की आम्हाला जरा जास्तच आवडते, म्हणजे जास्त करून मला. तर मित्रांनो, बायकोला बघू शकता 2-2 ठिकाणी 2-2 तवे ठेवले. तिथे आपल्याला हे बनवायचे ना, चपात्याची पोळी लाटायची आणि इकडे हे करायचे. तर इथे पहिल्यांदा गरम तवा करत ठेवलेला, त्याच्यावर आता मी हे तेल टाकून घेणार आहे. ओके, तेल म्हणजे आता काय करणार आहे तू? दाखवते बघ. हे बटाटा जो आहे त्याला प्रॉपर बघा मी स्मॅश केलाय त्या फ्रँकी मसाल्यात. तर हे फ्रँकी मसाला झाला की ह्याच्यात आता मी काय करणार, सिंपल आपण हे बघा असं करून घ्यायचं ज्याच्याने
पॅटी. लांब पॅटी बनवायची याची. ओके जी की बरोबर. फ्रँकीच जाणार आहे आपल्या. ओके. ही अशी फ्रँकीची पॅटी बनवायची जस्ट आणि इथे ठेवायच्या. अशा सगळ्या अशा प्रकारच्या बनवून घ्यायच्या. जितकी फ्रँकी हवी प्रत्येक फ्रँकी मध्ये एक जाणार आहे. ती पनीरची असू दे नाही तर नॉर्मल, त्याच्यात हे कंपल्सरी जाणार आहे. ओके. म्हणजे तू पहिले आता हे अशा रेडी करून घेणार काय? आणि मग एक साइडला पोळ्या अर्धवट शिजून घेणार. ओके, म्हणजे पूर्ण शिजवणार का फक्त हे थोडंसं नाही, हे म्हणजे? ऑलरेडी बटाटा शिजलेलाच आहे, ओके. पण त्याला एकदा एक क्रिस्पीनेस येतो आतमध्ये, वेगळी टेस्ट येते त्याला. असं केलं की डायरेक्ट पण टाकू शकतो फ्रँकीत, पण ती टेस्ट तशी नाही येणार. ओके. आणि ते फ्रँकीवाले डायरेक्ट म्हणजे असं बस बनवून ते आपल्या समोरच गरम गरम करतो असं? मला ऍक्च्युली माहित नाही फ्रँकीवाले काय करतात. अरे हा सॉरी, तू काय कधी मी आणायला व्हिडिओ गेली पण नाही. नाही बघितली कधी ह्याची. काय मी माझं जसं मी टेस्ट केलंय, मला जे वाटलं जे जे आयटम त्यात असेल वापरलं त्यानुसार मी बनवते. ही बघा, मी अशी एक चपाती सारखं हे लाटून घेतलेलं आहे. आणि तवा तापलाय आपला, त्याच्यावर ही पोळी सारखं टाकून म्हणजे घ्यायचं. पातळ एकदम करायची का पातळ आहे थोडंसं? म्हणजे एकदम पातळ पण नाही, ही म्हणजे चपाती सेम ओके. चपाती लाटतो तसंच. ओके. आणि आपल्याला मी तोपर्यंत ती होते तोपर्यंत दाखवते आपल्याला बाकी साहित्य काय हवंय. तर राहुलने बघा इथे कोबी किसून दिलाय बारीक, मला शिमला मिरची पण लांब लांब कापून दिले. त्यानंतर आपल्याला लागणार आहे बटर, त्यानंतर हा फ्रँकी मसाला जो ठेवला होता तो, चीज, हे शेजवान चटणी आहे, हा केचप आहे, टोमॅटो केचप, हे मायो आहे, आणि पनीर आणि कोथिंबीर हे आपल्याला लागणार आहे. हा बाबा मी करते तुझं. ओके, हे एवढं सगळं लागणार. आता मी दाखवते लगेच असेंबल पण करून. मी काय असं हे करत नाही राहणार, मी डायरेक्ट पटापट एक एक जशी लागेल तशी डायरेक्ट फ्रँकी बनवते. आणि मित्रांनो हे बघा, मच्छी फ्राय कशी होते एकदम कुरकुरीत कुरकुरीत, तसा बटाटा त्यांनी पूजाने केलेला आहे. इथे पण आहेत. बाई पूजा किती सारं फ्रँकी बनवणार आहेस, क्या बात आहे. आता गॅस बारीक करायचा आणि ह्याच्यात काय टाकायचं, पहिलं केचप नंतर थोडी शेजवान चटणी, आणि पहिले स्प्रेड करून घ्यायचं दोन्ही पण. पिझ्झा सारखं सेम. वा. हे घेतलं करून. याच्यावर आपल्याला ठेवायची, हे जे आपण बनवलंय त्याला असं थोडं तोडून हे स्प्रेड करायचं, जेवढी पोळी कराल तसं. ओके, त्यानंतर ह्याच्यावर जाणार आहे हा कोबी. मी ऑनियन नाही टाकत, जो ऑनियन खातो त्यांनी ऑनियन पण टाकू शकतो. शिमला मिरची. वाव, मस्त वाटतंय हा बघायला पण. त्यानंतर ह्याच्यावर मी आता चीज आणि पनीर. ओहो मित्रांनो, फुल लोडेड फ्रँकी दिसते ना तुम्हाला? एवढं तो फ्रँकीवाला पण नाही टाकत, केवढं दिसतंय बघा. म्हणून तर घरी खाण्याची मजाच वेगळी आहे. त्यानंतर हा मायो. ओके, मम्मा बघ काय बनवते आता, ते यम्मी फ्रँकी. पिझ्झा नाही, फ्रँकी आहे बेटा. आता हा फ्रँकी मसाला आहे तो असा टाकून घ्यायचा याच्यावर. ठीक आहे, आणि ही राहिली शेवटची मस्ट आहे आपली कोथिंबीर. ओके, पूजाची आवडते. बस हे टाकून झालं. आणि ती बटर खाते. तर ना, म्हणजे मी सांगते जी मला गोष्टी डिफिकल्ट पडत आधी गेल्या काय वगैरे, तर मी सांगते हे घ्यायचं एक, हे आणि हे, त्याच्याने फोक घ्यायचा आणि त्याच्याने काय करायचं, हे असं धरायला हेल्प करायची ह्याच्याने, कारण की आता ही लोडेड आहे आपली, ते एवढं भरून देत नाही. हे बघून सगळ्यांना कळलं असेल. मित्रांनो थांबा, तुम्हाला बघा इथून आतमधून दाखवतो केवढी लोडेड आहे बघा, तुम्हाला कळत असेल. ह्याच्यात आता हे बाजूने टाकायचं आपल्याला बटर. ओके, वरून आणि बाजूने पण. आता बघ, हे बटर सोडून घ्यायचं असं. हो. आणि काय ते वाटते क्रिस्पी बघा, आवाज पण येतोय. चांगली बनणार, अजून चांगली बटर नाही शिजली ना एकदा की स्मेल बटरचा पूर्ण त्याला. स्मेल तर आताच चांगला येतोय पूजा, पण मित्रांनो खरंच क्रिस्पी आवाज येतोय बघा. कडक झाली. आता इथून पण बटर टाकून फुल लोडेड फ्रँकी. याला आता एकदा इकडून थोडं शिजून झालं की मग टर्न करून परत एकदा शिजून फ्रँकी रेडी. ओके, याला मेन नाही, तयारीच आहे सगळं. ते रेडी असेल तर तुमची फ्रँकी पटकन होणार. हो ते तर आहे. तर मित्रांनो, मी ऑलरेडी माझी फ्रँकी खाऊन झालेलो आहे आणि ती एवढी यम्मी बनलेली. आता ही बघा, रुईने पण खाल्ली. रोहिणी 2 खाल्ल्या, विचार करा. रोहिणी 2 खाल्ल्या.
काय दिलं? कधी शुगर बरं दिला. नाही. हा तिला हो तिखट लागलेलं तर तिला शुगर दिलं ते अशी बेटा, सांगते. त्याला बरं नाही बोलत मला त्याला तिखट बोलायचं लागलं मला बोल. तिखट लागलं असं मला बोलायचं. तिखट लागलं असं बोलायचं. बरं नाही वाटत नाही बोलायचं. ओके तर आता पूजाने घेतली फ्रँकी खायला. तर पूजा सांग आता टेस्ट करून. वा स्वतःला समज की खरंच मित्रांनो खूप यम्मी बनलंय. तिच्या तोंडाच्या ह्याच्यावर एक्सप्रेशनवर बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो जे आम्ही रेसिपी दाखवतो ज्या रेसिपी आम्ही दाखवतोय ना ते तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आणि तुम्ही ट्राय करत असाल तर प्लीज ते कमेंट मध्ये पण सांगा तुमच्या. बाबू थांब 1 मिनिट थांब बाबू. मम्मा बोलतो ते बोलून नाही देते. तर जर तुम्ही ट्राय केलत ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही बनवलेली फ्रँकी किंवा अजूनही कोणता पदार्थ आहे तो कसा बनलाय. सो आम्हाला पण आयडिया लागेल की नक्की कसं बनते तुमच्याकडे. नाहीतर असं होईल की मीच बनवते आणि छान झालंय असं काहीतरी. तर तुम्ही आम्हाला नक्की एक्सपिरियन्स शेअर करा तुमचा. प्लस अजूनही तुम्हाला असं कोणत्याही अशा वेगवेगळ्या जर रेसिपीज बघायच्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जसं आम्हाला काही कमेंटमध्ये रेसिपीची नावं आलेली आहेत. जसं मी लास्ट टाइम एका ब्लॉगमध्ये दाखवलेलं फ्राय मॅगी. तर आम्ही नक्कीच नेक्स्ट ब्लॉग फ्राय मॅगीचाच येणार आहे. तर तुम्ही नक्की बघा. यस मित्रांनो खरंच तुम्ही ज्या कमेंट करता ना आम्ही आम्हाला सगळं खूप आवडतं आणि बनवायचं आम्ही आवडतं. खूप ट्राय करू आम्ही ते सगळं तुम्हाला दाखवण्यासाठी. तर आता मी माझी फ्रँकी जी आहे ती एन्जॉय करते. तर आजसाठी एवढंच आहे. तर जर चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. येस त्याने आम्हाला ग्रो होण्यासाठी हेल्प होईल. तर आजसाठी रुही बाय.